हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे तगर फ्लावर प्लांट। तर आज आपण याचं रोप कसं बनवायचं कटिंग पासून ते पाहणार आहोत। तर खूप सुंदर दिसणारा प्लांट आहे, एव्हरग्रीन प्लांट असतो हा, सदाहरित आहे आणि तुम्ही इझिली याच्या कटिंग पासून बनवू शकता। कसा बनवायचा ते तर आपण पाहणारच आहोत। तर याची जी फुलं असतात ती साधारण पांढऱ्या कलरची असतात, बंच मध्ये याला फ्लावरिंग असतं खूप सुंदर असं आणि खूप सुंदर ते दिसतं। तसेच याच्यामध्ये मिनिएचर सुद्धा असतं, म्हणजे फुलांची जी साईज आहे ती छोटी सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल, ती सुद्धा खूप सुंदर दिसतात। ही जमिनीमध्ये हे झाड आहे आणि मोठी ही फ्लावर त्याचे आहेत। तर ही सुद्धा एक तगरचीच प्लांट व्हरायटी आहे। याचं फूल थोडं भरीव असतं, अनंताचं फूल कसं असतं तसं हे आहे, पण ही सुद्धा तगरच आहे। खूप सुंदर आहे ही तगर। ही डबल पेटल आहे जवळपास आणि सुंदर याचं फ्लावर असतं, भरीव फूल आहे, पांढऱ्या कलरचंच आहे। बरेच जण याला चांदणीचं फूल, केप्री जास्मिन सुद्धा म्हटलं जातं, खूप नाव आहेत याची। तर मेनली आज आपण याचं रोप कसं फांदीपासून बनवता येईल ते पाहूया। तर रोप कसं बनवायचं कटिंग पासून, तर त्यासाठी आपल्याला हेल्दी अशी प्लांट कटिंग घ्यायची आहे आणि ती कटिंग बनवायची कशी तेही पाहूया। तर साधारण अशी पेन्सिल साइजची हार्डवुड कटिंग घ्यायची, नको असलेल्या ब्रांचेस कट करून घ्यायच्या प्रॉपर, खालतून ती अशी तिरकी कट करायची। नोड दिसतोय ना हा, त्या नोडच्या खालतून ती कट करायची, म्हणजे रूट डेव्हलप होण्यास मदत होते। तसेच नको असलेले ब्रांचेस, फांद्या पण कट करून घ्यायच्या आहेत। थोडेसे पानं तुम्ही ठेवू शकता, प्लांटची प्रोग्रेस कळते, एखादं पान ठेवलं तरी चालतं। आणि तुम्ही असं हे बनवून घ्यायच्या आहेत कटिंग्स। कटिंग अशा पाण्यात ठेवायच्या आहेत। हे पाणी तुम्हाला दर 3 ते 4 दिवसांनी बदलायचं आहे। ग्लास किंवा जो कंटेनर आहे तो तुम्हाला कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा आहे, जिथे त्याला 3 ते 4 तासांचं कोवळं ऊन मिळेल, तेव्हाच ह्याचे जे रूट असतात ते छान डेव्हलप होतात। तर कटिंग ज्या आहेत त्या मी तयार होण्यासाठी ठेवल्या आहेत काही, त्या आपण पाहूयात। तर हार्डवुड कटिंग आहे ही, याचं रूट तयार होण्यास सुरुवात झाली आहे। याला जवळपास 15 दिवस झालेत फक्त आणि याचे रूट डेव्हलप होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच पेन्सिल साइजची कटिंग सुद्धा आहे, तिने सुद्धा तिचं रूट डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे। खूप इझी आहे तगर प्लांटचं रोप कटिंग पासून बनवणं। तुम्ही कोणत्याही शेप अँड साइजची कटिंग पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याचं रूट तुम्ही डेव्हलप करू शकता, प्लांट बनवून तुम्ही गिफ्ट करू शकता। तर हे प्लांट बनवणं सोपं आहे। तर तगरची जी प्लांट कटिंग आहे ती मी 2 महिन्यांपूर्वी ग्रो होण्यासाठी पाण्यात ठेवली होती, ती किती सुंदर डेव्हलप झाली आहे तुम्ही पाहू शकताय। फूल सुद्धा आलंय त्या कटिंगला आणि त्याचं रूट दाखवते मी तुम्हाला, किती सुंदर डेव्हलप झालेलं आहे। सूर्यप्रकाशामध्ये आहे ही, इनडायरेक्ट सनलाइट मिळते हिला 2 ते 3 तास रोज, आणि पाणी स्वच्छ ठेवलंय मी। ती आता मी मातीच्या मिश्रणात लावणार आहे। रूट किती सुंदर डेव्हलप झालंय, प्लांट कटिंग किती छान डेव्हलप झाली पाहू शकताय, फ्लावरिंग सुद्धा आलं आहे त्याला। पाण्यात जेव्हा आपण कटिंग ग्रो करतोय ना, तुम्ही प्लांटची डेव्हलपमेंट पाहू शकता, ही मजा असते जेव्हा आपण कटिंग पासून एखादं रोप बनवतो आहे। प्लांट कटिंग जे असतात त्या तुम्ही असं पाण्यामध्ये इझिली ग्रो करू शकताच, तसेच तुम्ही सॉइल मिक्स मध्ये सुद्धा या डायरेक्टली ग्रो करण्यासाठी लावू शकता, असंही तुम्ही करू शकता। किंवा तुम्ही डायरेक्टली होम गार्डन असेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट होम गार्डन मध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी ही कटिंग अशी लावून घेऊ शकता। इझिली याचं रोप बनतंच, रूट छान डेव्हलप करते। पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही प्रयत्न करायचे आहेत, तुम्ही सक्सेसफुली तगरचं रोप बनवू शकाल। तसेच आपली ही जी बनलेली कटिंग आहे पाण्यामध्ये, ती अशी छान डेव्हलप झाल्यानंतर तिला रिपोर्ट करायचं एखाद्या योग्य प्रकारच्या मातीचं मिश्रण बनवून। तर मी ह्या कुंडीमध्ये ती लावून घेणार आहे। यासाठी मी वापरलेलं मातीचं मिश्रण आहे बाकामाची माती, कंपोस्ट आणि थोडीशी वाळू वापरली आहे, पाणी झिरपण्यास मदत होते। आणि आपली कटिंग जी आहे ती छान लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे कटिंग डेव्हलप करून तुम्ही एखादा सेपरेट पॉट त्याला देऊ शकता। तुम्ही अशी कटिंग डेव्हलप करून जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता। खूप इझिली तगर प्लांटचं रोप हे कटिंग पासून बनवता येतं, तर नक्की बनवण्याचा प्रयत्न करा। तर तुम्ही तगर प्लांटला त्याच्या छोट्या प्लांट कटिंग पासून उत्तम असं डेव्हलप करू शकता आणि त्याचं असं छान रोप बनवू शकताय। तर हे होतं तगरचं प्लांट, त्याच्या कटिंग पासून आपण साधारण कसं बनवू शकतो। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन। हॅपी गार्डनिंग।